नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपूर येथे आयोजित केलेलं आजचं हे चिंतन शिबिर अतिशय आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून कार्यकर्ते पदाधिकारी यांची चर्चा आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये असलेली भावना, लोकांना पक्षाच्या माध्यमातून हवी असलेली मदत आणि खऱ्या अर्थानं आमच्या पदाधिकाऱ्यांची असलेली जबाबदारी. आज आमच्या या कळसुबाई ग्रुपमध्ये महिला समानता आणि सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वांनीच अतिशय सुंदररित्या आपले विचार मांडत महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षितता यासाठी काय करावं लागेल, पक्ष म्हणून काय विचार आहे, महिलांना सुरक्षितता देत असताना आर्थिक स्वावलंबन आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हे प्राधान्यक्रमाने चर्चेमध्ये पुढे आलेला विषय. या सगळ्याच्या अनुषंगाने महिला सुरक्षित राहिल्या तर खऱ्या अर्थानं राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीचा आलेख हा मोजला जातो. 50% आरक्षणामध्ये 50% मतदार महिला भगिनी आणि त्यांचा या निर्णय प्रक्रियेमध्ये असलेला सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत असताना पक्षाच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वावलंबन करत असताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना तो आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या चिंतन शिबिराच्या या कळसुबाई ग्रुपच्या माध्यमातून विचार मांडण्यात आला. आणि निश्चितपणाने प्रत्येकाने विचार मांडत असताना मोठ्या प्रमाणात हे विचार मांडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपातले काही विषय घेऊन आम्ही निश्चितपणाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊ आणि खऱ्या अर्थानं सत्ता येती जाते, पद येतात जातात आणि या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये जी जपली जातात ती पक्षाची मूल्य. आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असलेला हा पक्ष, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांच्या संविधानांचे मूल्य जपणारा हा पक्ष आणि म्हणून या पक्षाचा अजेंड्यावरती सर्वाधिक प्राधान्यक्रमाने जर कोण असेल तर आमच्या माता भगिनी, त्याचबरोबर या महिला भगिनी मग तो शहरी भागातल्या असतील, ग्रामीण भागातल्या असतील, वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या असतील, आदिवासी भागातल्या असतील, विविध समाजाच्या असतील, 12 बलुतेदार असतील, विविध धर्माचे असतील, या सगळ्यांना या पक्षाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन, सुरक्षितता, सबलीकरण आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षतेची मोहीम आमच्यासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.